नमस्कार, मी हेमाली मोहिते. एनडीटीव्ही मराठीवर ग्लोबल रिपोर्टमध्ये देशविदेशातल्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पाहणार आहोत. सुरुवात करूया अमेरिकेतून. अमेरिकेला एकीकडे दशकभरातील सर्वाधिक भीषण हिमवादळांना तडाखा दिलेला असतानाच आतापर्यंतच्या भयंकर वणव्यानंही अमेरिकेला हैराण केलं. कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसमध्ये जवळपास 14,000 एकर परिसरात आग पसरली. कमीत कमी 6 जंगलं या आगीनं पोळली. या आगीनं अमेरिकेत कसा हाहाकार उडवलाय पाहूया या रिपोर्टमध्ये. बेचिराख, उद्ध्वस्त असंच सध्या लॉस एंजेलिसचं आगीनंतरचं वर्णन करता येईल. 14,000 एकरच्या परिसरात पसरलेली ही आग तब्बल 2-2.5 दिवस धुमसत होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अमेरिकेसारख्या बलाढ्य आणि अद्ययावत यंत्रणांनी सुसज्ज देशालाही यश मिळत नव्हतं. आणि जेव्हा ही आग विझली तेव्हा तिथल्या अनेक नागरिकांच्या डोळ्यांत पाणी आलं. अगदी हॉलिवूड सेलिब्रिटीजही रडले. या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला तर 10,000हून अधिक घरं आणि मालमत्ता जळून खाक झाल्या. आग लागताच 1,80,000 नागरिकांना स्थलांतरित व्हावं लागलं. या आगीमध्ये $150 अब्ज पेक्षा अधिक नुकसान झालंय. आग विझल्यानंतर काही नागरिकांना तर अजूनही या घटनेवर विश्वास बसत नाहीये. असं काही होईल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पॅलिसेड्समधला हा सर्वाधिक सुरक्षित भाग होता. हा नो फ्लड झोन होता आणि आता हा फायर झोन झालाय. खरं म्हणजे स्टेट फार्मनं नुकताच आमचा विमा पुन्हा वाढवला होता कारण आम्ही सुरक्षित क्षेत्रात होतो. पॅसिफिक पॅलिसेड्समध्ये हॅसेट कुटुंबाप्रमाणे अनेकांनी त्यांची घरं जळताना टीव्हीवर पाहिलं. जे पाहत आहोत त्यावर विश्वास बसत नव्हता असं या पीडितांचं म्हणणं आहे. हॅसेट कुटुंब तर गेल्या 22 वर्षांपासून कॅलिफोर्नियाच्या या किनारी शहरात राहत होते आणि आता त्यांच्याप्रमाणेच अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत. या आगीमुळे विमा बाजारावरही मोठा ताण येणार आहे. त्यामुळे विमा कंपन्या बाजारातून बाहेर पडत आहेत. त्यातच काही विमा कंपन्यांनी अनेक घरांचं, वास्तूंचं कव्हरेज कमी केलं होतं. त्यातच पॅसिफिक पॅलिसेड्ससारख्या महागड्या क्षेत्रात घराचे एकूण मूल्य $3.3 दशलक्ष इतकं जास्त असल्यामुळे आता विमा संरक्षणही अपुरं पडतं. दरम्यान आग जरी विझली असली तरी काही परिसरातील आग अजूनही धुमसते आहे. मात्र आता आगीत जळून राख झालेल्या आपल्या संसारातून काही हाती लागतंय का हे पाहण्यासाठी काही कुटुंब परतली आहेत. काही दिवसांपूर्वी ज्या घरांमध्ये सर्व कुटुंबांसमवेत ख्रिसमस साजरा केला तेच घर बेचिराख झाल्याचं पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. हॅसेट मायलेकींनीही या शहरातल्या प्रत्येक सणांमधल्या काही आठवणी यावेळी जाग्या केल्या. हे शहर, इथला समाज आमच्यासाठी कायम खास आहे. 4 जुलै हा दिवस तर इथं जगातला सर्वाधिक सुंदर दिवस असायचा. आम्ही तर 5 किलोमीटर धावण्याची स्पर्धा आयोजित करायचो. परेड व्हायची, नंतर सुंदर आतिषबाजी व्हायची. हे संपूर्ण शहर अमेरिकेचं एक छानसं असं मिनी रूप होतं आणि ते सर्वात सुंदर होतं. आणि आता पहा, ते सगळं संपलंय. फक्त आमचंच घर असतं तर आम्ही ते पुन्हा बांधलं असतं. मंगळवारी आग लागली आणि काही वेळातच आगीनं रौद्र रूप धारण केलं. पॅसिफिक पॅलिसेड्समध्ये लागलेली आग केनेथ, इटेन, व्हेंचुरा काउंटीमध्येही पसरली. अग्निशमन दलाचे जवळपास 400हून अधिक जवान आग विझवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत होते. आग विझवण्यात सगळ्यात मोठी अडचण होती ती वेगवान वाऱ्यांची. ताशी 100 ते 150 किलोमीटर वेगानं वारे वाहत असल्यानं आग अधिक भडकायची आणि विझवण्यात अडथळा यायचा. इटनमध्येही जवळपास 5,000 घरं जळाली. यात इतरही काही वास्तूंचा समावेश होता. गुरुवारच्या सुमारास काही प्रमाणात आग आटोक्यात येऊ लागली. काही ठिकाणी हेलिकॉप्टरमधून पाण्याचे फवारे मारून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अजूनही काही ठिकाणी आग धुमसते. दरम्यान ही आग विझवताना अग्निशमन दलाचे पाण्याचे स्रोतही रिते झाले अशी माहिती मिळाली. पॅसिफिक पॅलिसेड्सपासून सुरू झालेली ही आग वेगवान वाऱ्यांमुळे काही क्षणातच इटन, हॉलिवूड हिल्सपर्यंत गेली आणि असेल नसेल ती सगळी मालमत्ता आणि वन्यसंपदा या आगीनं आपल्या कवेत घेतली. याआधी आगीच्या घटना इथं घडल्या आहेत. मात्र वणव्यानंतर झालेलं नुकसान सर्वाधिक असल्याचं इथले नागरिक सांगतात. निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या शहराची आगीमुळे पुरती वाताहत झाली आहे. अनेक सुंदर वास्तुरचना आता केवळ राख म्हणून उरल्या. मलिबू भागात तर काही ठिकाणी पाम वृक्षाची जळालेली खोडं नजरेस पडतात, तर किनाऱ्यावरील घरांची ही राख रांगोळी झाली आहे. त्यातून धूळ धुमसताना दिसतोय. किमान 5 चर्च, 1 सिनेगॉग, 7 शाळा, 2 ग्रंथालयं, बुटीक्स, बार, रेस्टॉरंट, बँका, किराणा सामानाची दुकानंही आगीत जळून खाक झाली आहेत.
1920 पासून शहराची ओळख बनलेल्या काही जुन्या वास्तूही आता नामशेष झाल्या आहेत. अद्याप नुकसानीचा सरकारचा अधिकृत आकडा हाती आलेला नसला तरी एका खासगी संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 135 ते 150 बिलियन US पर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी. अमेरिका सध्या कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसमधल्या भयंकर आगीच्या धक्क्यातून सावरते. मात्र अमेरिकेतली किंवा कॅलिफोर्नियामधली ही पहिलीच आग नाहीये. याआधी लॉस एंजेलिसमध्ये वणव्याच्या घटना घडल्या. याच परिसरात सतत आगी का लागतात याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न. कॅलिफोर्निया म्हणजे अमेरिकेचं निसर्ग संपन्न राज्य, तर लॉस एंजेलिस म्हणजे निसर्ग सौंदर्याबरोबरच आर्थिक सुबत्ता असलेलं शहर. अशा या शहराच्या 14,000 एकर परिसराला मंगळवारी भीषण आगीनं वेढा घातला आणि सारं भस्मसात झालं. अजूनही काही ठिकाणी आग धुमसतीये. मात्र विशाल समुद्रकिनारा, विपुल वनसंपदा असलेल्या या शहराला आगीचा धोका सतत असतो. सध्या लागलेली आग ही वेगवान वारे आणि पावसाचा अभाव यामुळे लागल्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र खरा धोका हवामान बदलामुळे निर्माण झालाय. त्यामुळे भविष्यातही अशा आगी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये कॅलिफोर्नियामध्ये पुरेसा पाऊस पडलेला नाही. तसंच तापमानातही वाढ होतीये. त्यामुळे गेल्या काही वर्षांत सातत्यानं आगीच्या घटना घडल्या. मॉन्डेसिनो आग. जुलै 2018 मध्ये 4,59,000 एकरवर मेंडेसिनो, लेक, कोलुसा, ग्लेन काउंटीजमध्ये ही आग लागली. 161 दिवस ही आग धुमसत होती. या 280 वास्तूंचं नुकसान झालं, तर अग्निशमन दलाच्या एका जवानाचा मृत्यू झाला. नोव्हेंबर 2018 मध्ये पॅराडाईज भागात लागलेली कॅम्प आग 1.5 लाख एकर परिसरात लागली. शहराचा 95% भाग यात भस्मसात झाला. 85 नागरिकांचा मृत्यूही झाला, तर 19,000 वास्तूंचं यात नुकसान झालं. जवळपास 17 दिवस आग धुमसत होती. नोव्हेंबर 2018 मध्येच वुल्सी आगही लागली. ही आग व्हेंचुरा आणि लॉस एंजेलिस काउंटीजमध्ये लागली. 96,949 एकरचा परिसर या आगीनं व्यापला, तर 1,643 इमारतींचं नुकसान झालं. या आगीत 3 मृत्यू झाला. ही आग विझवण्यासाठीच तब्बल $52 मिलियन इतका खर्च आला. ऑगस्ट 2020 मध्ये ऑगस्ट कॉम्प्लेक्स आग ही उष्णतेच्या लाटेमुळे लागली होती. 1,32,000 एकरवर ही आग पसरली. ग्लेन, लेक, मेंडेसिनो, तेहामा, ट्रिनिटी आणि शास्ता या काउंटीजना याचा फटका बसला. जवळपास 935 वास्तूंचं यात नुकसान झालं. जुलै 2021 मध्ये बट, लॅसेन, प्लुमाज, शास्ता आणि तेहामा काउंटीजमध्ये डिक्सी आग लागली. ही आग तब्बल 104 दिवस धुमसत होती. 9,63,000 एकरवर ही आग पसरली. विद्युत वाहिनीवर झाड पडल्यानंतर ही आग लागली. या हंगामात सामान्यतः दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये जोरदार वारे वाहतात. या वाऱ्यांना सॅन्टा ॲना असं म्हटलं जातं. मात्र त्याचबरोबर इथलं हवामानही कोरडं असतं. अशात आगी लागल्या तर त्या वाढण्याचा धोका असतो. हे कोरडे वारे दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये जमिनीकडून कधी कधी ताशी 100 ते 110 किलोमीटर वेगानं वाहतात. अशा वाऱ्यांमुळे जमीनही कोरडी पडते. त्यात पावसाचा अभाव भर टाकतो. 2 वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियामध्ये सुरू असलेला दशकभराचा दुष्काळ संपला. त्यानंतर पावसामुळे झाडं झुडपं झपाट्यानं वाढली. पॅलिसेड्स आग वेगानं पसरण्याचं हे देखील एक प्रमुख कारण मानलं जात आहे. दरम्यान गेल्या वर्षी उन्हाळा अतिशय उष्ण होता. पावसानं पुन्हा दडी मारल्यानं वातावरण शुष्क आणि पाण्याची कमतरता अशी स्थिती निर्माण झाली. त्यात नैसर्गिकरित्या येणाऱ्या वाऱ्यांमुळे वणवे पेटण्यास आणि ते पसरण्यास पोषक स्थिती निर्माण झाली. त्यामुळेच कॅलिफोर्नियामध्ये आगीच्या घटना वाढत असल्याचं बोललं जात आहे. त्यातच ग्लोबल वॉर्मिंगमुळे या परिस्थितीत आणखी भर पडतीये. 2024 हे वर्ष तर आजवर नोंदवलं गेलेलं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलंय. 1850 पासूनच्या गेल्या 250 वर्षांतला रेकॉर्ड ब्रेक उन्हाळा 2024 मध्ये पाहायला मिळाला. जगात सरासरी 41 दिवस अधिकचा उन्हाळा होता. तसंच औद्योगिक क्रांतीपूर्वी जागतिक सरासरी तापमान जेवढं होतं त्यापेक्षा 1.5 अंश सेल्सिअसनं जास्त तापमान नोंदवणारं 2024 हे पहिलंच वर्ष ठरलं. जगाचं तापमान औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तापमानापेक्षा 2 अंशांपेक्षा खाली ठेवायचं आणि ही वाढ 1.5 अंशांवर जाऊ द्यायची नाही असं सर्व देशांनी पॅरिस करारानुसार ठरवलं होतं. मात्र 2024 मध्ये 1.5 अंशांची ही मर्यादा पहिल्यांदाच मोडली गेली. याचे परिणाम जगात अनेक ठिकाणी दिसत आहेत. त्याचं एक उदाहरण कॅलिफोर्नियातही दिसून आलं असं बोललं जात आहे.
या आगीचं तात्कालिक कारण शोधलंही जाईल. मात्र जोपर्यंत ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढून कमी पावसाळा, जास्त उन्हाळा असं स्वरूप वाढतंय, तोपर्यंत अशा घटना घडण्याची शक्यताही वाढतीये. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.